नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमचं रुबाब कुत्र्यांचा, आरक्षण आमचं रुबाब कुत्र्यांचा, चालणार नाही, चालणार नाही, आरक्षण आमचं रुबाब कुत्र्यांचा. चालणार नाही, चालणार नाही. आज या ठिकाणी अनुसूचित जाती आरक्षण बचाव समितीचे नेते उत्तमदादा कांबळे, ब्लॅक पॅन्थर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माननीय सुभाष देसाई साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज गडिंग्लज, आजरा, चंदगड या तालुक्यांचा लढाऊ मेळावा आज पार पडला. त्याच्यानंतर आम्ही प्रांताधिकाऱ्यांना आमचं म्हणणं सांगण्यासाठी, कारण 9 मार्चला जो भव्य दिव्य मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर निघाला होता, त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना या समितीच्या वतीनं निवेदन दिलं होतं. मात्र याचं मूळ सूत्र प्रांताधिकारी कार्यालयातून हल्लेले खोट्या दाखल्या देण्याचं काम प्रांताधिकाऱ्यांनी केलेलं आहे. याचा जाब विचारण्यासाठी आज या समितीचे नेते उत्तमदादा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही प्रांताधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडून कारणे दाखवा नोटीस घेतल्याशिवाय आम्ही हे प्रांत कार्यालय सोडलं नाही आणि या नोटिसेच्या आधारे आम्ही पुढची लढाई या ठिकाणी करणार आहोत. त्याची सूत्र या समितीच्या वतीनं या गडिंग्लज प्रांत कार्यालयावर आजरा, चंदगड, गडिंग्लज तालुक्याचा भव्य मोर्चा सुद्धा आम्ही काढणार आहोत. कारण नुसती नोटीस देऊन भागणार नाही, तर हे दाखले रद्द करून ज्यांनी दाखले दिले आणि ज्यांनी दाखले स्वीकारले अशा दोघांवरही फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी या समितीची मागणी. उत्तमदा, गडिंग्लजमध्ये हे दाखले कोणाकोणाला देण्यात आले होते? गडिंग्लजमध्ये हे दाखले साधारणतः महेश तुर्बतमठ आणि गंगाधर राजशेखर हिरेमठ या दोघांना हे खोट्या जातीच्या दाखल्या व कागदपत्राच्या आधारे दाखले दिलेले आहेत. या दाखल्यामध्ये निश्चितपणानं राजकीय दबाव आलेला आहे आणि राजकीय दबाव आलेल्या ज्यांचे फोन या दाखल्यांच्यासाठी आले त्या राजकीय नेत्यांना सुद्धा यामध्ये सहआरोपी करावा अशी आमची मागणी आहे. गडिंग्लज प्रांताधिकाऱ्यांची आपण आज भेट घेतलेली आहे. प्रांताधिकाऱ्यांच्याकडून काय आश्वासन मिळाले? प्रांताधिकारी यांनी आम्हाला लेखी पत्र दिलेलं आहे. 7 दिवसाच्या आत ज्यांनी खोट्या कागदपत्राच्या आधारे दाखले मिळवले आणि शासनाची दिशाभूल केली, या संदर्भात प्रांत अधिकाऱ्यांनी त्यांना नोटीस काढलेला आहे आणि 7 दिवसाच्या आत जर का तुम्ही कागदपत्र दाखल केली नाहीत तर तुमच्यावर फौजदारी कारवाई करून दाखला रद्द करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याकडे अहवाल पाठवला जाईल, अशा पद्धतीचं नोटीस दिलेलं आहे. धन्यवाद. भारतीय राज्यघटनेच्या कलम 14 नुसार कायदा सर्वांना समान असतोय हे आम्ही आदरणीय प्रांताधिकारी साहेबांना दाखवून दिलं. त्याच पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा गुन्हेगार असतो. त्या ठिकाणी आम्ही आमचं म्हणणं सादर केलं. काळबंडे साहेबांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यानंतर त्यांनी केलेली चूक त्यांच्या निदर्शनास आम्ही आणून दिल्यानंतर त्यांच्याही ती गोष्ट लक्षात आलेली आहे. ज्यांनी चुकीचे दाखले काढलेत त्यांच्यावर कारवाई करण्यासाठीचं त्यांनी प्राथमिकदृष्ट्या संमती दाखवली. तसं आम्हाला त्यांनी लेखी पत्र दिलेलं आहे. यामध्ये नुसतंच ज्यांनी दाखले मिळवले त्यांच्यावरच नाही, तर त्या नोटिसीमध्ये त्यांनी मुख्याध्यापक, तहसीलदार, ज्या यंत्रणेनं त्यांना पत्र सपोर्ट केलेलं आहे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठीचं त्यांनी पत्र दिलेलं आहे. आत्ताच्या प्राथमिकदृष्ट्या आम्ही शासनाच्या अधिकारी म्हणून त्यांनी जे केलेलं जे सपोर्ट आम्हाला आहे तो दाखला रद्द होईपर्यंत आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करीपर्यंत असंच त्यांनी केलं तर आम्ही निश्चितच त्यांच्याबद्दल आदरयुक्त भूमिका करू. परंतु जर त्यांनी दाखला नुसतंच आम्हाला तोंडपूजेपणा करायचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांच्या विरोधात याच्यापेक्षा पुढं जाऊन आक्रमक होऊ, ही आम्ही ब्लॅक पॅन्थर आमच्या अनुसूचित जाती जन आंदोलन समितीच्या वतीने आम्ही आवाहन करतो.